नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, एक नवीन वॅकन्सी अपडेट घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलला फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. ही जी भरती असणार आहे मतिमंद शाळेमध्ये असणार आहे. मतिमंद शाळा जी असते, मूलनिवासी शाळा जी असते मुलांची, त्या शाळेमध्ये या ठिकाणी विविध पदे आहेत. तर पाहूया संपूर्ण माहिती. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा, दिव्यांग सक्षमीकरण विभाग जे आहे महाराष्ट्राचा, त्या अंतर्गत जे आहे ही पदभरती निघालेली आहे, ज्यामध्ये लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये ही भरती आहे. लक्षात असू द्या, ही संस्था आहे ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर द्वारा संचालित स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा जी आहे नागभीड तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी ही पदभरती आहे. ज्यामध्ये पहिलं पदाचं नाव आहे विशेष शिक्षक असं या पहिलं पदाचं नाव आहे. पुनर्वसन परिषद भारत मान्यता प्राप्त जे आहे शाळा विभाग, त्यामध्ये शैक्षणिक प्राप्तता या ठिकाणी आपण पाहतोय, ज्यामध्ये DACC AMR बौद्धिक दिव्यांग मतिमंद क्षेत्र जे आहे त्यांच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, जे की फक्त दिव्यांग विद्यार्थ्यासाठीच हे असतं. ज्यामध्ये एकूण 5 पदे आहेत. कास्टनुसार तुम्ही अशामध्ये पाहू शकता. अनुजाती जे आहेत 1 आहे, अनुजमातीमध्ये 1 आहे, खुला प्रवर्गामध्ये 2 आहेत आणि इतर मागासवर्ग OBCमध्ये 1 आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे शारीरिक शिक्षण निर्देशक, ज्यामध्ये कला हस्तव्यवसाय शिक्षक आहे, यासाठी 1 पद आहे. त्यामध्ये हस्तव्यवसाय, कला, गणित, संगीत, शारीरिक शिक्षण या सर्व जे आहे संबंधितमध्ये त्यांना महाविद्यालयाची किमान 2 वर्षाची पदविका किंवा ITI किंवा BPED हे जे आहे शिक्षण असणं गरजेचं आहे. खुला प्रवर्गातून या ठिकाणी अर्ज करू शकतात. 1 पद आहे. त्यानंतर निमवैद्यकीय कर्मचारी, त्यामध्ये मानवशास्त्र किंवा फिजिओथेरपिस्ट अर्ज करू शकतो, ज्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजीमधून त्यांची पदवी होणं गरजेचं आहे. खुला प्रवर्ग 1 अर्ज करू शकतात. त्यानंतर काळजीवाहक जे आहे 1 आहे, खुला प्रवर्गासाठी 4थी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 5 नंबरला सफाईगार 1 जागा आहे, 4थी पास असलं तरी चालतं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत हा त्यांचा अर्ज घेतला जाईल. वैद्यकीय अधिकारी 1 आहे, संबंधित वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अथवा पदव्युत्तर असणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्यालयामधील विभाग जे आहे त्यात हे शैक्षणिक विभाग झाला. आता कार्यालय विभागामध्ये जे आहे फक्त 1 पद आहे, त्यामध्ये नाव आहे शिपाई. 1 पद, 4थी पास असणं गरजेचं आहे. इतर मागासवर्ग जे आहे अर्ज भरू शकतो. त्यानंतर आता हे वसतिगृह विभाग. वसतिगृह म्हणजे हॉस्टेल, ठीक आहे. हॉस्टेलमध्ये या ठिकाणी जी भरती आहे त्यामध्ये पहिलं आहे अधीक्षक, ठीक आहे. अधीक्षक जे आहे या ठिकाणी ही पहिलं पद आहे, ज्यामध्ये पहा तुम्हाला उच्च माध्यमिक शिक्षण, शाळांमध्ये परीक्षा प्रमाणपत्र धारक व संबंधित प्रवर्गाचं जे आहे शिक्षण उत्तीर्ण प्रथम 4चे ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे. 1 जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटलेली आहे. त्यानंतर स्वयंपाकीसाठी पण आहे 2 जागा आहेत, 4थी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. अनुजमाती आणि अनुजातीसाठी 1 आहे. पहारेकरी, ज्यामध्ये 4थी उत्तीर्ण आणि इतर मागासवर्गासाठी 1 जागा आहे. त्यानंतर काळजीवाहक यामध्ये परत आहेत, ऑलरेडी पाहिलं आपण, ज्यामध्ये 2 जागा आहेत. खुला प्रवर्ग महिलासाठी आहे आणि अनुजातीसाठी 1 आहे. असे एकूण 2 जागा आहेत. 4थी पास असलं तर चालेल. त्यानंतर सफाईगार आहे, यासाठी पण परत जागा आहे, ज्यामध्ये एकूण 1 जागा आहे, 4थी पास असणं गरजेचं आहे आणि खुला प्रवर्ग. आता महत्त्वाचं जे आहे आपलं नर्सिंग क्षेत्रामधलं जे पद आहे त्याचं नाव आहे परिचारिका. या ठिकाणी 13वा नंबर तुम्ही पाहू शकता, परिचारिका असं या ठिकाणी पद आहे, ज्यामध्ये ANM असणं गरजेचं आहे. मी ऑलरेडी थंबनेलवर सांगितलं होतं. ANM म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, ठीक आहे. हे जे आहे त्यांचं डिप्लोमा असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची अट दिलेली या ठिकाणी 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणं खूप गरजेचं आहे. 1च जागा आहे, त्यासाठी ती जागा खुल्या प्रवर्गाअंतर्गत भरली जाणार आहे. आता या ठिकाणी पुढची माहिती म्हणजे या ठिकाणी प्रोसेस काय भरण्याची वगैरे पहा. जी कोणी इच्छुक उमेदवार आहेत, एवढे पद आहेत, एवढ्या पदामधले जे कोणी इच्छुक उमेदवार नाहीत ते प्रत्यक्ष मुलाखतीकरता अर्ज घ्यायचा आहे. अर्ज व मूळ प्रमाणपत्राकरिता खर्चाने, लक्षात असू द्या, स्वखर्चाने, ठीक आहे, स्वतःच्या पैशाने तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. दिनांक जे आहे रविवार 26/7/2026 रोजी दुपारी 1 वाजता स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे उपस्थित राहावे. आता लक्षात असू द्या, या ठिकाणी जे आहे अगोदर अर्ज करायचं नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, या तारखेला, या दिवशी, या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे, ठीक आहे. तारीख परत लक्षात असू द्या. तुमचं एक अर्ज तयार करायचा, अर्जावर सर्व माहिती लिहायची, सर्व तुमचे डॉक्युमेंट घ्यायचे आणि कधी जायचं आहे 26/7/2026ला, ठीक आहे.
तर या दिवशी तुम्हाला जे आहे रविवार असणार आहे, त्या दिवशी तुम्हाला 1 वाजता स्वामी विवेकानंद मंतिमंद मुलांची निवासी शाळा नागभीड जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी उपस्थित राहायचे. जे काही ती पुढची प्रोसेस असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखत वगैरे घेतली जाऊ शकते. मुलाखत किंवा मग तुमची मेरिट वगैरे पाहून त्या ठिकाणी तुमचं निवड केली जाऊ शकते. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आहे. यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काही नंबर पण दिले. तर या ठिकाणी अध्यक्ष सचिव लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मोबाईल नंबर दिलेले आहेत. या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून अधिक माहिती वगैरे घेऊ शकता. आता ही जी बातमी आहे सर्वात अगोदर लक्षात असू द्या, ही न्यूजपेपरमधली बातमी आहे. 19 जुलै 2026च्या या न्यूजपेपरची ही बातमी आहे. ही बातमी आपण न्यूजपेपरवर पाहिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवर वगैरे ही बातमी नाही पाहिली, ही न्यूजपेपरची बातमी आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण ही भरती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं यामध्ये हेच आहे, तुमचे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला या दिलेल्या वेळेमध्ये या तारखेमध्ये त्या ठिकाणी हजर राहायचं आणि मुलाखत देऊन यायची. त्यानंतर तुम्हाला तिथूनच समजून जाईल तुमची निवड झालेली आहे किंवा मग तुम्हाला नंबर वगैरे घेतील आणि त्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सांगतील की तुमची निवड झालेली आहे का. जी काही प्रोसेस आहे स्वतः जाऊन पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला तुमचा लाईक द्यायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.